भावानो हे आहे 2025 आणि गणपती बाप्पा मोरया. भावानो फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता मी चाललेलो आहे बाप्पांच्या आगमनाच्या पहिल्या शो साठी. विषय असा आहे की आज टोटल आपल्याला 2 शो आहेत. आज आहे 27 तारीख, गणपती आगमनचा पहिला दिवस. आणि मुद्द्यातला विषय असा आहे, विषय खगोल आहे. खगोल मी आता चाललोय उमरजला. उमरज मधून पुढे थोडासा शो आहे. उमरज मधून थोडंसं पुढे आहे, थोडंसं ओके. तुम्हाला तर माहितच आहे आपलं या वर्षीचं टोटल पॅकेज मॉन्स्टर ऑडिओ उमरजवाला या झोनवरती डन झालेला आहे. विषय इथून पुढचा आता चालू होतोय. तर मी इथून उमरजला जाणार आहे. उमरज मध्ये गेल्यानंतर तिथून थोडंसं पुढे जाऊन काहीतरी 10-20 किलोमीटर पुढे कुठलं तरी गाव आहे, नाव आठवत नाही. पण शो तिथं पण असणार आहे जबरदस्त. आगमन तिथं करणार. त्यानंतर 3 वाजता तिथला शो संपेल आणि त्यानंतर तिथला शो करून आम्ही रिटर्न परत इस्लामपूरला मी येईल. आणि इस्लामपूर मधून परत दुसरा सेकंड शो इचलकरंजी जवळ आहे, इचलकरंजीच्या पुढे थोडासा आहे. तर असे टोटल आज 2 शो असणार आहेत. मला अजून कन्फ्युजन आहे की 2 शोचे 2 व्लॉग करू का दोन्ही शोचा एकच व्लॉग करू. कन्फ्युज आहे. बघूया कसं होते. आता या शोला किती फुटेज वगैरे होतंय किंवा काय काय विषय होतोय त्याच्यावरती डिपेंड आहे की मी पुढचा व्लॉग वेगळा करीन का हाच करीन. आय थिंक वेगळा करीन असं मला वाटतंय, पण देखते क्या होत आहे. ओके, आता मी काशेगाव जवळ पोहोचलेलो आहे. 11 वाजेपर्यंत मला उमरजमध्ये पोहोचायचं आहे आणि त्यानंतर तिथून आम्ही पुढे जाऊन 12 वाजता शो चालू होईल आणि 3 वाजता संपेल असा विषय आहे एकंदरीत. पण मजा येते. मी एकटाच चाललोय. अरे किती मी समोर येऊ दे, एकटा बाज असा विषय आहे आपला. हे बघू शकता मी आणि आपली बसंतुडी आम्ही एकटेच चाललेलो आहे. चला 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 मंडळी. भावनो आता टोलनाक्याजवळ पोहोचलेलो आहे मी. पण मी जरासं थांबलो. विषय असा की मला जरा काहीतरी खायला घ्यावं. मला जरा भूक लागली. केळे घेतले खायला. आता केले खात खात जाऊया आपण. म्हणजे थोडंसं कसं ड्रायव्हिंग करत करत खाता पण येईल आणि पोटाची लेवल पण लागेल. भूक लागली म्हणल्यावर ते थांबलो. दिसले सकाळ सकाळी ओपन करून बसले तिथं काकू. 35 रुपये 6 केळांचे मस्तपैकी झालेले. चला ओके भावानो. तर आता सध्याच्या लेवलला मी उमरजमध्ये पोहोचलेलो आहे. उमरजमध्ये जे शेडचं हे आहे आपले अक्षय शेड जे आहेत त्यांचे जे शोरूम आहे तिथं शोरूम जवळ पोहोचलेलं आणि शोरूम मध्ये ते स्वतः नाही येत. आता काका आहे हे बघू शकता. शोरूम बघा. विषय बघा इथं शेड बघा. सत्यम शेड स्वतः आहे तिथं आणि काका आहे बघा. नमस्कार. काय रे टोपी बिपी घालून काय विषय? कुठं आहे गणपती? कुठं आहे? घरचा न्यायचा इथं ठेवलाय घरचा. भावानो बाप्पा कार मध्ये आलेले आहेत आणि आता घरचा बाप्पा आपण घरी घेऊन निघालेले. शेठच्या घरचा गणपती बाप्पा आहेत. हे घरी घेऊन चाललेलं आहे आणि पाठीमागं स्वतः बसलेले बघा. सत्यम शेठ ऐकत नाही. विषय खोल आहे. बोला ना. व्हिडिओ मध्ये व्हायरल करताय आम्हाला. व्हायरल आपला विषय ट्रेंडिंग झाला आपल्याला. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मन कामना पूर्ती. जय देव खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा तेलो पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. हे भावनो बाप्पा विराजमान झालेले आहेत. आरती वगैरे करून पण झालेले आहे आणि आता झालेलं आहे आपलं काम सुरू. इथून पुढे आता आम्ही जाणार आहे शोला. थोड्या वेळात कॉफी घेणार आणि शोसाठी निघणार. कारण आपल्या बाप्पांचा विराजमान झाले बाप्पा आपले की आमचं काम चालू झालं आता सगळ्यांचे बाप्पा विराजमान करण्यासाठी. चलो ड्युटी स्टार्ट. हा माणूस भाऊ आजपर्यंत तुम्ही बघितला नसाल पण पडद्या आडचा कार्यकर्ता आहे. भावानो हे बघू शकता बालाजी शेठ स्वतः आलेले. जवळजवळ गेले 1 वर्ष झाले या माणसाबरोबर मी फक्त फोनवर बोलतोय. आज पहिल्यांदा हा माणूस माझ्या समोर आलेला आहे. आणि हे विषय बघा. हे सगळ्यात महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचा विषय क्योंकि जलने वालों की दुआ. अगं बाई आता आम्ही आहे शोरूम जवळ आणि इथं फक्त 2 गाण्यांचा साऊंड चेक होईल. हे मंडळ बघू शकता आणि इकडे पप्पा आहेत. त्यामुळे थोडासा फक्त 2 गाण्यांचा साऊंड चेक होणार आणि मग आम्ही शोवर इथून निघणार. सकाळपासून एक शो करून झाले. सपला विषय स्वतः शेड समोर बसलेले आहेत आणि आता निघालेले आहेत. आणि ते म्हणतात की मॉन्स्टरचा विषय जरा वेगळा असतो कारण सकाळपासून हे दुसरं आगमन आहे. अजून एक आगमन करा आता निघाले संध्याकाळी. टोटल 4 आगमन एका दिवसात.
नॉन स्टॉप चालू आहे. वन साईड आता इथं थोडी गाणी लावली, एक 2-4 गाणी लावून तेवढं तिथलं इथं आगमन केलं. आता इथंच वेणेगावमध्ये शो आहे, वेणेगावला चालू. इथून आता वेणेगावला निघणार, तिथं शो करणार, तिथला शो करून निश्चल करायची. सकाळी एक शो ऑलरेडी झाला आहे, म्हणजे जबरदस्त विषय. आणि हे बघू शकता आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. नमस्कार नमस्कार. हे मंडळाचे ऑल कार्यकर्ते, मूर्ती मुंबईवरून आणलेली आहे, विषय टॉस. ओंकार शेठ टोपी काढायला आज दिवसभर तर टोपी काढली. हा एक आता छोटा सबस्क्रायबर आला आपला, तो मला म्हणतो तुम्ही डीजे स्वॅगी आहे की नाही. मला होय डीजे स्वॅगी आहे. नशीब म्हणलं डीजे मॅगी म्हणणार नाहीतर विषय माझा क्लोजच होता. जाणारच होतो मी महाराष्ट्र सोडून कुठेतरी बाहेर दुसऱ्या राज्यात राहायला जाणार होतो, मग वाचलो. नशीब तू मॅगी म्हणला नाही. विषय असा आहे, साऊंडची गाडी पुढे गेलेली आहे आणि आम्ही आमच्या लेवलला गरीब लागी निघालेलो आहे. बालाजी स्वतः मोठ्या गाडी बरोबर, म्हणजे 50 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट बरोबर बालाजी शेठ स्वतः गेलेले आहेत आणि आम्ही किरकोळ 10-12 लाख रुपये घेऊन निघालो. आणि आम्ही वराड घेऊन निघाले भावानं. 1, 2 आणि 3 कुलोरे आणि हा नवरा बघू शकता आमच्या सोबत. आता याचं काय करायचं किरकिरे भावनो. आता आम्ही शोवरती पोहोचलेलो आहे आणि बाप्पांच्या मूर्तीचं आगमन झालेलं आहे गावामध्ये. आता ट्रॉलीमध्ये बाप्पांना घ्यायचं चाललेलं आहे. भावनो, तिसरा शो कम्प्लीट करून फायनली आता मी लास्ट शो म्हणजे नाईट शो साठी चाललेलो आहे. इचलकरंजीच्या पुढे शिवनागवाडी म्हणून गाव आहे, तिकडे आम्ही आता चाललेलो आहे. आता हे पेठवडगाव मध्ये आणि जबरदस्त अशा ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकलेलो आहे. हे बघू शकता पुढे ट्रॅफिक. इथे गणपती बाप्पांच्या मिरवणुका चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक झालेलं आहे आणि थोडस वेळ होऊ शकतो असं वाटायला लागलं वातावरण. पण प्रयत्न जबरदस्त चालू आहे. आमचे सध्या मास्टर माइंड गेलेले आहेत पुढे रस्ता मोकळा करायसाठी. आता ते कधी येतात बाजी हटव सत्तवाला शीट गेलेले आहेत रस्ता मोकळा करण्यासाठी पुढे. आता बघूया काय काय होतंय, ते जाऊन पुढे त्यांना यश मिळतंय का काय. भावानो, 4था शो कम्प्लीट झालेला आहे खरं, पण एकही शूट मला अजूनपर्यंत भेटलेलं नाही. माझा मोबाईल माझ्याजवळच होता. हे इकडे मंडळ आहे, बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आला बघा बिबट्या, आला बघा बिबट्या. काय विषय घ्या बिबट्या दिसणार नाही, ते दिसत नाही. काळीज आहे ते. काळीज कसं असतं, काळजाचा कलर कसला असतो, काळजाचा कलर कसला असतो, काळजाचा कलर कसला असतो, संपला विषय. इथं दुसरा काही विषय नाही म्हणजे याच्यापेक्षा जास्त. जर शूट जर मला भेटलं कोणाकडून तर मी टाकलं असेल, तर भेटलं नाही तर ऍडजस्टमेंट करून घ्या. कारण आता कसं झालं, मी एकटाच असल्यामुळे शूटला कोणच नाही आणि मी काय करू शकत नाही भाऊ. एकटा जीव काय करणार. हो मामा, तुम्ही इकडे काय करताय, गाडी कोण चालवत आहे. अगो मी पुढे बसतो. कोण आहे रे. आता पुढे बसायला लागते मग मला. ऐकाय ना झाले, ऐकाय काही ना झाले. काय चाललंय हे मला आता त्यासनी घेऊन चल म्हणाव. चल या ठिकाणी मामासने आपण ब्लॉग मध्ये संधी देऊया. हो चला, जेवणारच अजून, चला आपण जाऊया. हो चला चला. ओके बाबा. सगळी गँग एकत्र मिळून जेवायला थांबलो. रात्रीचे 12:47 झालेले आणि थोडस जेवणार आहे. हे बघू शकता विषय महाराष्ट्र आत्ताच आंघोळ करून आलेले. काही विषय नाही, डेंजर विषय. जरा जेवून घेतोय, अजून यायचंय, काय आलेलं नाही पुढे. आल्यावर जेवणार.